हॅलो फ्रेंड्स, तर मी आलेली आहे शेतात आणि मी काढत आहे चारा काढत आहे आई आणि गोऱ्यासाठी. त्यानंतर ताईने त्यांना चारा तिकडे नेला व पाणी घेऊन आली आणि पाणी त्यांना पाजलं आणि ते गटागटा पाणी पित पण होते. आणि त्यानंतर आम्ही त्यांना चारा टाकण्याचा प्रयत्न करत होतो व त्या असे मारण्यासारखे करत होते. असं वाटत होते की जणू आपल्याला मारणारच, कारण त्यांना अशी भूक लागलेली होती की आम्हाला असं वाटत होते आम्हाला मारणारच की काय. पण ताई उतरली, पण ताईला तिथून उतरण्यासाठी खूप भीती वाटत होती. आणि इथून बघा ही बस पण जाते, कारण आमच्या इथं जो शेत आहे त्या शेतासमोरून हायवे होत आहे. आणि हायवे होत असल्याच्याने इथं आता आमच्या इथं खूप मोठा रोड होणार आहे. आणि आमच्या इथं बसस्टँड असल्यामुळे इथून गाई व गोरे पण जातात, त्यामुळे आम्हाला शेतात यावं लागलं. आणि हे बघा, हे पपईचं झाड, पण याला पपई पण नाही आणि या लिंबूच्या झाडाला लिंबू पण नाही. पण हे बघा, आणि हे बघा आमचा पालक. तुम्हाला पालक आवडतो का, व तुम्ही पालक बघितलेला आहे का प्रत्यक्षात, असे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही पालक बघितल्यानंतर आम्ही गोबी बघितली. गोबी हे बघा, आमचं किती मोठं गोबीचं फूल फुटलेलं आहे. पण हे एकाच गोबीच्या झाडाला लागलेलं आहे. बाकीच्या गोबीच्या झाडांना तर ते लागण्यासाठी 8 ते 15 दिवस टाईम लागणार आहे. आणि हे बघा वांगं, पण हे वांगे आमच्या घरच्या पुरतीच आम्ही पेरलेले आहेत. आणि हे बघा आमची मेथी, आणि मेथी पण ही छोटी छोटीच आहे. आणि हा बगीचाच दिसतो आहे जणू गोबीचा. आणि माझी ताई हे रामफळं तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते काही तोडले गेले नाही. आणि चला आता असंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.